मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे बेकायदेशीररित्या नंबर प्लेट नसलेले वाहन देखील अगदी बिनधास्तपणे पोलिसांच्या समोरून निर्भीडपणे जात होती, जेणेकरून आमचे कोणीच काही बिघडूच शकत नाही या आविर्भावात कायदा धाब्यावर बसून धाक न ठेवता अशी वाहनं मोठ्या प्रमाणात जात होती। अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार मालेगावातील मोसम पूल, नवीन बस स्टँड व जाफरनगर या परिसरात आज अचानकपणे अशा वाहनधारकांची RTO, वाहतूक शाखा व संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस दलातर्फे तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात नंबर प्लेट नसलेले व इतर कायदेशीर पूर्तता नसलेले वाहनधारकांची तपासणी करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले। यावेळी छावणी पोलीस निरीक्षक दीपक जाधव काय बोलले त्याचप्रमाणे आज 165 केसेसद्वारे 1,33,000 दंड वसूल करण्यात आला असून 2 फटाका सायलेन्सर देखील जप्त करण्यात आलेले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। बघतोय मोसम पुलावर ही वाहनांवर कारवाई पोलिसांनी चालू केलेली आपल्याला बघायला मिळते। अनेक वाहनं इथे त्यांनी जमा केलेली आहेत साईडला आणि जे वाहन अशा पद्धतीने आपण बघतोय या पद्धतीने इथे कारवाई चालू आहे। हे बिगर नंबर प्लेट्स आणि आपण बघतोय नेमकं काय आहे आणि काय विषय हा आपण बघतोय। आपण विविध गाड्यांवर मालेगाव शहरामध्ये माननीय ॲडिशनल SP गुंजाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये 3 ठिकाणी कारवाई चालू आहेत। जाफरनगर मोरी, नवीन बस स्टँड आणि मोसम पूल या ठिकाणी जे 8 पोलीस स्टेशन आहे त्यांचा संयुक्त स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे। त्याच्यामध्ये वाहतुकीचे सुद्धा अंमलदार आहेत, तसेच आपण बघू शकता RTO ऑफिसचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी केसेस करण्यासाठी आलेले आहेत। जे ट्रिपल सीट आहेत, ज्यांच्याकडं वाहनांचे डॉक्युमेंट नाहीत अशांवर आपण कारवाई करतो। ज्यांच्याकडे वाहनांची डॉक्युमेंट नाही, नंबर प्लेट नाहीत, त्या गाड्यांना आपण पोलीस स्टेशनला जमा करतोय। त्यांनी त्या गाड्यांची कागदपत्र आणून दाखवावी, ती व्हेरीफाय झाल्यानंतरच गाडी सोडण्यात येईल। म्हणजे ज्याच्यामुळं ज्या मोटरसायकल चोरीला जात आहेत तर त्याच्यावरती सुद्धा चाप बसेल आणि जेणेकरून जे चोऱ्यांचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होईल आणि ज्यांनी चोऱ्याच्या गाड्या घेतलेल्या आहेत त्यांनासुद्धा भविष्यामध्ये आपण या ठिकाणी आरोपी करणार आहे। तर माझं या निमित्तानं मालेगावकरांना एकच सांगणं आहे की सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करायचं आहे। याच्यापुढे ही कारवाई आणखी सक्त होणार आहे। खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू।